पुण्यामध्ये धावत्या रेल्वेला आग लागलेली आहे। दौंड पुणे डेमू ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळते। दौंडवरून ही ट्रेन पुण्याला येत असताना शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याची माहिती मिळते। आगीमुळे डब्यामध्ये धुराचे लोट पसरले होते। आग लागली त्यावेळेला टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकलेली होती। दरवाजा लॉक झाल्यामुळे त्याला बाहेरच येता येत नव्हतं आणि या व्यक्तीने आरडाओरड केल्यानंतर इतर प्रवाशांनी दरवाजा तोडला आणि त्या व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढलं। आगीवर वेळेमध्ये नियंत्रण मिळवण्यात यश आल्यामुळे मोठा अनर्थ टळला। हे दृश्य आपण पाहतोय। दौंड हे पुणे विभागातील एक जंक्शन स्थानक आहे। दौंडहून पुण्याकडे जाण्यासाठी सकाळी 7:05ला दौंडहून डेमू शटल आहे आणि आज सोमवार पहिलाच दिवस कामाचा असल्या कारणाने दौंडहून पुण्याकडे जाणारी ही प्रचंड गर्दी असते। या गाडीमध्ये दैनंदिन प्रवासी असतात। तर यवत स्टेशन जवळ येताना धूर सदृश्य अशा इंजिनपासून तिसऱ्या बोगीमध्ये काहीतरी दिसलं आणि प्रवाशांची एकदम धांदल उडाली, धावपळ उडाली। कारण गेल्या 8-10 दिवसात अनेक अशा घटना घडत आहेत की प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत चाललाय। तर माझी रेल्वे प्रशासनाला नम्र विनंती आहे की याची सखोल चौकशी करावी।